बघा, जर 6% साखर समाविष्ट असलेल्या साखरेच्या 8 लिटर द्रावणाला उकळल्याने 2 लिटर पाण्याचे बाष्पीभवन झाले, तर उर्वरित द्रावणातील साखरेची टक्केवारी किती? प्रश्न सोडवायचा कसा? लेकरांनो, हे जे मूळ द्रावण आहे याला मूळ द्रावण म्हणून. हे द्रावण आहे 8 लिटरचं, ज्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण किती आहे? 6%. 6% साखर समाविष्ट असलेल्या साखरेच्या 8 लिटर द्रावणाला उकळल्याने 2 लिटर पाण्याचे बाष्पीभवन झाले, हा पुढचा भाग. मात्र 8 लिटरचं द्रावण आहे आणि त्यामध्ये 6% साखर आहे. हे 8 लिटर याचं रूपांतरण मिलीलीटर मध्ये करत असताना 8000 मिली, 1 लिटर म्हणजे 1000 मिली, 8 लिटर म्हणजे 8000 मिली. या मूळ द्रावणामध्ये लेकरांनो साखर आणि पाणी यांचं प्रमाण काय? साखर आहे 6%, याचा अर्थ पाणी आहे 94%. मग ही साखर किती शोधायची कशी? 6%ची मांडणी व्यवहारी अपूर्णांकामध्ये 6/100 अशी, आणि समोर हे 8000 मिली. इथं 2 शून्यासाठी 2 शून्य घालवा. 6 गुणिला 80, 8 सकम 48, त्यावर 0 म्हणजे 480 मिली. काय आहे लेकरांनो? सध्याच्या या 8 लिटर द्रावणामध्ये 480 मिली आहे साखर. लक्ष द्या. आता लेकरांनो लक्ष द्या. आता 480 मिली साखर आहे. गोष्टी काही लक्षात ठेवा. द्रावण आहे 8000 मिलीचं, पैकी 480 मिली साखर हे एकूण द्रावण. ही वजाबाकी करा. 0, 10तून 8 गेले 2 देऊन टाका. इथं 5, इथं देऊन टाका. म्हणजे 7520. 7520 अर्थात पाणी आहे. 7520 म्हणजे 94%. लक्षात घ्या. इथे एखाद्या वेळेस 94% म्हणजे 94/100 गुणिला एकूण द्रावण 8000 मिली असं जरी केलं तरी त्याचं उत्तर हेच येते. एकूण द्रावण वजा द्रावणातील साखर बराबर द्रावणातील उरलेलं पाणी. ओके. आता गणित काय म्हणते की 6% साखर म्हणजे ही 480 मिली साखर. ओके. 6% साखर समाविष्ट असलेल्या साखरेच्या 8 लिटर द्रावणाला उकळल्याने 2 लिटर पाण्याचे बाष्पीभवन झाले, म्हणजे 2 लिटर पाण्याची वाफ झाली, तर उर्वरित द्रावणातील साखरेची टक्केवारी किती असा प्रश्न. 2 लिटर पाण्याची वाफ झाली म्हणजे 7520. या 7520 मधून 2 लिटर पाणी म्हणजे 2000 मिली पाणी. 2 लिटर म्हणजेच 2000 मिली याची वाफ झाली. वजाबाकी करा. 2, लक्ष द्या. हे 0, हे 2, हे 5 आणि हे 2. हे 5, 7तून 2 गेले 5, म्हणजे 5520 मिली पाणी हे उर्वरित पाणी. आता द्रावणातील पाण्याचे प्रमाण 5520 मिली एवढं आहे. साखरेचं प्रमाण 480 मिली आहे. प्रश्न विचारला की उर्वरित द्रावणातील साखरेची टक्केवारी किती. आता हे एकूण द्रावण किती याची बेरीज करा. आता नवीन एकूण द्रावण, नवीन एकूण द्रावण. लक्ष द्या. याच्यामध्ये साखर आणि पाणी. साखर आहे 480 मिली आणि पाणी आहे 5520 मिली. यांची बेरीज करा. 5520
480. नोंदवून 10 शून्य हाचा आला एक, 5 आणि 5 10 अशी शून्य हाचा आला एक. 6000 मिलीचं हे द्रावण झालं. 6000 मिलीचं हे काय झालं लेकरांनो, द्रावण झालं. आता या 6000 मिली द्रावणामध्ये साखरेचं प्रमाण 480 आहे. याला गुणीला 100 करा म्हणजे आपल्याला उत्तर प्राप्त होईल टक्केवारीमध्ये. उत्तर द्यायचे झाले टक्केवारीमध्ये, उत्तर द्यायचे झाले म्हणजे समोर गुणीला 100 मांडा, हा गणितीय नियम. उर्वरित द्रावणातील हे उर्वरित द्रावण 6000, या द्रावणामध्ये साखर 480, हे दोन्ही माप मिलीमध्ये आहेत. उर्वरित द्रावणातील साखरेची टक्केवारी किती सर? इथं 0, इथं 0, हे 2 शून्य, या शून्यासाठी हा शून्य, उरलं काय 48 छेदस्थानी 6, 6 न 8 48%. उर्वरित द्रावणातील साखरेचे प्रमाण 8%. हे या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर. ओके. गुणोत्तर प्रमाण मिश्रणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.